उपाध्यक्ष आहेत या दोघांनी ताडपत्री पूर्ण बाहेर करण्यात थँक्यू डीजे थँक्यू। तर सर लाईव्ह चालू झालेले आहे त्यामुळे रिव्ह्यू वगैरे काय घ्यायचे असतील तर आता खेळाडू घेऊ शकतात। तर पहिलं षटक आपण बघतोय 12 धावा पूर्णपणे आपण बघितलं तर फलंदाजीच्या प्रेमात खेळपट्टी पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते। राजेश गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय प्रत्येक खेळाडूला नम्र विनंती असेल की आपण वेळ थोडा कमी घ्या आणि मंडळाला सहकार्य करा। राजेश समोरच्या एंडने गोलंदाजी करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट। चेतनच्या बॅट मधून पुन्हा एकदा मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे बिग इनफिल्डच्या वरून चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार येतोय। धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या मात्र 16 धावा। तंत्रशुद्ध फटक्याची निवड पहिल्याच चेंडूपासून आपल्याला बघायला मिळते। थोडासा सावध पवित्रा घेतलाय कारण मागील 3 सामने आपण बघितलं तर चेतन थोडासा शांत होता आणि संघाला त्याचा परिणाम सुद्धा भोगावे लागले त्यामुळे आज मात्र थोडासा समजदारीने क्रिकेट खेळताना बघायला मिळतोय। यावेळेला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न रिव्हर्स खेळलेला सुद्धा आहे फटका 1 बाउन्स पुन्हा एकदा बघूया चौकार 4 धावा येतात। धावसंख्या आपण बघतो 4 ने पुढे सरसावतोय 20 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात। 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय पूर्णपणे मात्र वर्चस्व चेतनचं बघायला मिळतंय। नवीन चेंडू द्यायचा आहे आलेला आहे मॅच बॉल। गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होते गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल। 20 धावा धावफलकावर। चेतन पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय। राजेश गोलंदाजी मार्कवर। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र चेंडू निघून जातोय। इथे डायरेक्ट फेकी कुठेतरी परिणाम वेगळे बघायला मिळाले असते। 1 धाव या दरम्यान पूर्ण होते। धावसंख्या आपण बघितली तर 21 लेग बाईटचा इशारा येतोय। आशुतोष व्यवहारी सर आपल्याला बघायला मिळतात तर स्क्वेअर लेग पंच म्हणून आपण बघतोय अजितजी मात्रे तिसरे पंच आमचे विरलजी नायर साहेब या तिघांचं सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय। गोलंदाज पण एकदा मात्र सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर आपण बघणार आहोत। राजेशला राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय दीपेश साठी डाव्या हाताचा फलंदाज दीपेश। यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं दीपेश कडून कारण एका बाजूने चेतन चांगली फलंदाजी करतोय आणि इथे मात्र इनफिल्डच्या वरून पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय। धनेश चौधरी चेंडूचा सामना करेल तोपर्यंत पाठलाग करेल तोपर्यंत चेंडू 4 धावा आणि 4 धावानंतर धावसंख्या आपण बघतोय 25। कुठेतरी आपण बघितलं तर चेतनने 3 चौकार मारले त्यानंतर दीपेशने 3 चेंडूमध्ये 2 चौकार म्हणजे दोन्ही बॅटर आहेत ते मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने मात्र एक पाऊल पुढे टाकताना आपल्याला बघायला मिळतात। सुरेख आणि अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळतोय। या 2 संघांदरम्यान कालच्या दिवसाची जी शिल्लक लढत होती ती आज सकाळच्या सत्रामध्ये लवकर सुरू करणार होतो परंतु रात्री पाऊस झाल्या कारणाने सामन्याला थोडासा उशीर आपल्याला बघायला मिळतोय। आदरणीय मंगेशजी पाटील साहेब सरपाड्यावरून इथे उपस्थित होत आहेत त्यांच्या समेत तुषार हा एक हार्ट हिटर आणि आपल्या पप्पांचं स्वागत चौकाराने करतोय। जबरदस्त अप्रतिम मात्र दीपेशच्या बॅटमधून चौकार येतोय आणि 4 धावानंतर पुन्हा एकदा मात्र धावसंख्या झपाट्याने वाढताना बघायला मिळते। 29 धावा धावफलकावर दोन्ही फलंदाज मात्र झपाट्याने धावा वाढवण्याचा प्रयत्न दिसतात। साईबिलीवर सरपाड्याचे हे 2 बॅटर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार हा येतोय खणखणीत चौकार। 3 चेंडू आणि लगातार 3 चौकार दीपेशच्या बॅट मधून आपण बघतोय। धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकाच्या समाप्तीखेर 33 धावा।
थँक्यू डीजे. चला थँक्यू डीजे थँक्यू. चला शत्रुक्षण लावून घ्या प्लीज. तर गोलंदाज नारायण गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. तिसरं षटक हाताळतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. 33 धावा धावफलकावर. हलक्या हाताने चेंडूला मात्र सन्मान दिला जातो. इथे एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते चेतनच्या माध्यमातून. 34 धावा ऑन द बोर्ड आपण बघतोय. नारायण पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपण बघणार आहोत मिस्टर नारायण वझे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. नारायण राईट आर्म ओव्हर द विकेट. 3 तर्रार मारा. ते मात्र आपण बघतोय डाऊन द लेग. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर निर्धाव चेंडू आपल्याला माफ करा लेग बाईकच्या साह्याने एक धाव येताना. गोलंदाज इथे मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेतनच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय. धावसंख्या आपण बघतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या आपण बघतोय. जतीन किनी आम्हाला दर्शवतात 37 धावा धावफलकावर. इन ऍक्शन मध्ये जतीन किनी आजच्या 2 सामन्यांमध्ये बघायला मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये मात्र पूर्णपणे पाटील नेटवर्कवर केंद्रित असेल लक्ष. पूर्णपणे अंतिम 3 मध्ये जाण्याचे प्रयत्न दिसतील. इथे मात्र पुन्हा एकदा चेतनने हलक्या हाताने मात्र चेंडूला खेळून काढले एका धावेसाठी. 38 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 38 रन्स ऑन द बोर्ड. नारायण पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला दीपेशच्या बॅट मधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. धनीत चौधरी पुढे सरसावतो. चेंडूला क्षेत्ररक्षण करतोय. फेकतोय. तोपर्यंत एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 39 धावा. 39 रन्स ऑन द बोर्ड. चेतनने 2 चेंडू निर्धाव खेळलेत. तदनंतर आपण बघितलं तर पूर्ण या तिसऱ्या षटकाच्या 5 चेंडू नंतर एकही निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळत नाही. पुन्हा एकदा नारायण. यावेळेला हलक्या हाताने नारायणला खेळून एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु माघारी धाडलं जात इथे आणि एकच धाव मिळेल. धावसंख्या आपण बघितली तर षटक क्रमांक आपण बघतोय 3 कंप्लीट होतात आणि धावसंख्या आपण बघतोय 40 धावा तब्बल धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. जुना चेंडू द्यायचा इथून. दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते मित्रांनो. खेळाडूंनो खूप सुंदर फटका आणि हा षटकार. या षटकारासोबत या ऐकूया रियल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपचे सुमधुर क्रिकेट गीत.
डीजे थँक्यू. तर 3 षटकांच्या एकंदरीत खेळानंतर धावसंख्या आपण बघतोय 40 धावा धावफलकावर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. दीपेश पाटील मॅन फ्रॉम उमरोळी, चेतन पाटील मॅन फ्रॉम सरपाडा हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कोण असेल तर सौरभ वजे मॅन फ्रॉम साखरे आपल्याला बघायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये खूप चर्चा केली होती सौरभने आमच्याशी आज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, कारण एक यंग टॅलेंट साखरे गावातून आपल्याला बघायला मिळते. मिस्टर सौरभ वजे डाव्या हाताचा ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज इथे मात्र चेतनला त्रिफळाचीत करतोय. हा क्षण बरीच वर्ष आठवत राहील यात काही शंका नाही. सौरभ वजे एका बाजूने आपण बघतो आगरी समाजाचा 1 नंबरचा फलंदाज आणि त्याविरुद्ध एका नवख्या गोलंदाजाने गोलंदाजी करणं हे एक आव्हान होतं आणि ते आव्हान मात्र सहजरित्या पार केलं जातं इथे. थँक्यू डीजे थँक्यू. चला तानसा किंग आणि ART तेंबोडे दोन्ही संघाचे संघनायक आपण प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन जायचं आहे आणि 6व्या षटकातील शेवटचा चेंडू पडल्या अगोदर मात्र आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. ART वर्सेस आपण बघितलं तर तानसा किंग दोन्ही मात्र मातब्बर संघ आपल्याला बघायला मिळतील या स्पर्धेमध्ये. जर आपण बघितलं तर मात्र प्रत्येक संघाला संधी आहे अंतिम 3 मध्ये जाण्याची आणि त्या संधीचं सोनं कोण करेल हे बघणं महत्वाचं असेल. आतापर्यंत विहा 11 आणि तानसा किंग हे 2 संघ असे आहेत की ज्यांनी 3-3 सामने जिंकलेले आहेत. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल सौरभ वजे. इथे निकेत येतोय घाटीमचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळेल. डाव्या हाताचा फलंदाज तर एका बाजूने डाव्या हाताचा गोलंदाज सौरभ वजे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खराब लाईन लेंथ बघायला मिळाली. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 41. 41 धावा. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. पुन्हा एकदा मात्र चेतन कुठेतरी फ्लॉप बघायला मिळाला. सुरुवात चांगली झाली होती. 19 धावा त्याच्या बॅट मधून आल्या जरूर लेकिन परंतु आपण बघितलं की मोठे फटके जे चेतन ज्यासाठी ओळखला जातोय ते कुठेतरी बघायला मिळत नाही आणि एक नवखा गोलंदाज काय प्रभावी मारा करतोय. डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. सुरेख टप्पा राखला जातोय. आतापर्यंत निकेतला सुद्धा बीट केलं गेलंय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 41. 41 धावा. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ होतोय. दोन्ही निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळत आहे. एक खराब चेंडूच्या सहाय्याने 1 धाव खर्च केली जाते इथे. पुन्हा एकदा सौरभ वजे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. निकेत साठी हा चेंडू असेल. पहिलं षटक हाताळतोय सुरेख अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र चेंडू हाताळला जातोय. 1 धाव परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. गणेश चौधरी पुढे येईल. चेंडूला फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. ही ताकद आहे या दोन्ही खेळाडूंची. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि लगेच दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळाली. पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते सौरभ वजे मात्र डाऊन द लेग मारा निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळाली. हा अपकमिंग यंगस्टर आहे. नक्कीच येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये आपल्याला परिपक्व गोलंदाज म्हणून बघायला मिळेल. मागच्या वर्ष होतं. मागच्या वर्षामध्ये सुरुवात केली होती APL ला आणि तेव्हापासून तर आतापर्यंत बऱ्याच सुधारणा आपल्याला सौरभच्या मध्ये बघायला मिळतात. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू. अविश्वसनीय गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर एक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार सुद्धा मिळवला सौरभने. 43 धावा धावफलकावर. निकेत पुन्हा एकदा डाव्या हाताचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होते. आतापर्यंत निकेत 4 चेंडू खेळलाय. 3 तब्बल निर्धाव. ते पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता परंतु थोडीशी लाईन भरकटली. दिशाहीन गोलंदाजी होताना आपल्याला सौरभ कडून बघायला मिळते. एक अतिरिक्त धाव वाढेल. धावसंख्या आपण बघितली तर 44 धावा. 44 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक आपण बघतोय 3 संपल्यानंतर 40 धावा धावफलकावर होत्या.
आणि ते 5 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 44 धावा. त्याच्यामध्ये 2 खराब चेंडू आहेत. इथे पुन्हा एकदा डाऊन द लेग मारा, पुन्हा एकदा खराब चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 4थ्या षटकातील आतापर्यंत आपण बघितलं तर 5 चेंडूंचा खेळ होतोय. 45 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. जबरदस्त अप्रतिम सामना रंगताना आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये आपण बघतोय. खूप मेहनत घेतली गौरव किनी कंपनी, अविनाश असतील, त्याच्यानंतर आदेश आणि त्यांची पूर्ण टीम आपण बघितलं तर 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 45 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 2 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे. एकच खेळाडू बाद झाला म्हणजे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. चला प्लीज थोडीशी घाई करायची आहे मित्रांनो. 4थं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज नारायण वजे घेऊन येतोय हे बघणं 5वं षटक हाताळण्यासाठी नारायण वजे कोणाला आणतोय. प्रतीक आहे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. एका बाजूने आपण बघतोय उज्ज्वल वाट बघत असेल हा डाव संपण्याची. तदनंतर मात्र फलंदाजीसाठी येतील. तर मैदान मात्र पूर्णपणे सुकलेलं आहे. असं वाटलं होतं की पहिल्या सामन्यामध्ये चेंडू खूपच खराब होतील, परंतु तसं झालं नाही. मैदानाची मात्र जी साफसफाई केली गेली जबरदस्त अप्रतिम. आणि आता सूर्याची प्रखर किरणं सुद्धा मैदानावर आलेली आहेत. त्यामुळे मैदान लवकरात लवकर सुकेल. खेळपट्टी सकाळच्या सत्रामध्ये आम्ही आलो तेव्हा खूपच ओली होती. असं वाटलं होतं की 10-11 वाजतील, परंतु गौरव किनी कंपनी त्यांची पूर्ण टीमने जी मेहनत घेतली खरोखरच, आणि कमिटी मेंबर्स यांनी सुद्धा हातभार लावला. झाडू मारण्यापासून तर ताडपत्री काढण्यापासून सर्व प्रयत्न हे स्वतः कमिटी मेंबर सुद्धा करत होते. त्यांचं सुद्धा खूप खूप कौतुक. 5वं षटक प्रतीक गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय राईट आर्म राऊंड द विकेट, राऊंड द लेग मारा, खराब लाईन लेंथ, अतिरिक्त धावेमध्ये भर होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर 46 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर प्रतीक, राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव निघून जातोय. प्रथमेश पामाळे यांच्या हातामध्ये. गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. पहिला चेंडू खराब हाताळल्यानंतर मात्र डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. दीपेश यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळाला. उज्ज्वल पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत मात्र 1-2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. तिसऱ्या धावेचा मात्र कुठल्याही प्रकारे प्रयत्न होताना दिसत नाही. धावसंख्या आपण बघतोय 2 ने पुढे सरसावते. 48 रन्स ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 प्रगतीवर आहे. 5व्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ होतोय. चांगली गोलंदाजी, अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी होताना नारायण वजेने सकाळच्या सत्रामध्ये मात्र टीम मीटिंग घेतली आणि जे काही सल्ले दिलेले आहेत ते मात्र फॉलो करताना हे गोलंदाज बघायला मिळतात. इथे मात्र प्रथमेश पामाळे डायरेक्ट फेकी करण्याच्या विचारात होता, परंतु बॅकअप साठी कुठलाही खेळाडू नाही आणि तेच कारण आपण बघतोय की इथे मात्र चेंडू एका धावेसाठी खेळला जातोय. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 49. 49 धावा 3 चेंडूंचा खेळ होतोय. प्रतीक गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. निकेत पुन्हा एकदा मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय. निकेतने आतापर्यंत आपण बघितलं तर 5 चेंडू खेळलाय आणि केवळ 2 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. पुन्हा एकदा प्रतीक हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. प्रतीक मॅन फ्रॉम चांदीप. इथे मात्र निकेतच्या बॅट मधून बघूया 1 बाउन्स. चेंडूला मात्र सुरेखरित्या क्षेत्ररक्षण केले जाते. या दरम्यान 2 धावा परिपूर्ण केले जातात. 51 रन्स ऑन द बोर्ड बघायला मिळतात. तर 50 पार केलेले आहे ओमसाई बिलीवर सरपाडा या संघाने. 20 मिनिटं झालेली आहेत. 5वं षटक सुरू आहे, म्हणजे खूपच कमी वेळामध्ये ही षटकं हाताळलेली आहेत. प्रयत्न खूप छान आहेत. आयोजकांचा वेळ इथे वाचवला जातोय. चांगल्या गतीने मात्र गोलंदाजी होताना बघायला मिळाली.
त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितली तर वाईट बॉल बरेच होते, म्हणजे कुठेतरी आपण बघतोय टीम मीटिंग कमी व्हायला लागल्यात, वेळ वाचवण्याचा प्रयत्न दिसतोय. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 53, 53 धावा धावफलकावर बघायला मिळतात. षटक क्रमांक आपण बघतोय 5वा सुरू आहे. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल मिस्टर प्रतीक मॅन फ्रॉम चांदीप. एका बाजूने आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय, कोपरचा नारायण वझे. निकेतच्या बॅट मधून मोठा फटका, चेंडू मात्र निघून जातोय. धनित चौधरीच्या हातामध्ये, चेंडूला फेकेल तोपर्यंत 2 धावा निकेतच्या बॅट मधून येताना आपल्याला बघायला मिळतात. 5 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. निकेत बाद होतोय आणि धावसंख्या आपण बघितली, माफ करा दीपेश बाद झाला. थर्ड अंपायर फक्त वाईड बॉल साठी आहे आणि बिमर नो चेंडू साठी आहे. तर आता सर जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. दीपेश बाद होतोय, तर धावसंख्या आपण बघतोय 2 ने पुढे सरसावते, म्हणजे 20 मिनिटं 46 सेकंद मध्ये आपण बघितलं तर ही 5 षटकं झालेली आहेत. खरोखरच कौतुक करावं लागेल. त्याच करायचं आहे का नाही. आता बघा 5 ओव्हर 20 मिनिटं 5 ओव्हर झाले. काल डायरेक्ट 1.5 तास लागे मॅचला. चला प्लीज 6वं षटक हाताळण्यासाठी लगेच यायचं आहे. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडूंसाठी कोणता गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर. चला प्लेइंग 11 ची लिस्ट घेण्यासाठी अजून ART तेंबोडे आणि तानसा किंग आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे, कारण शेवटचं षटक आहे. तर झाडू मारण्यासाठी लगेच पाठवायचं आहे. या 6 चेंडू नंतर मात्र जे ग्राउंड स्टाफ आहेत, पवार ग्राउंड स्टाफ पवार कुठे असतील तर इथे यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय मिस्टर सौरभ. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सौरभ वझे 1 धाव देतोय. एका धावाने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण बघतोय 56, 56 धावा. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. 56 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सौरभ वझे गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. शेवटचं षटक आणि 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सौरभ वझे आवडीला सुरेख फटका बघायला मिळतोय. अक्षयच्या बॅट मधून 1 धाव येताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 58, 58 या धावसंख्येवर. हे मैदान तयार करण्यासाठी आपण बघतो आपले समाज बांधव आहेत. आदरणीय श्री संजय किणी, गौरव किणी, रोहित किणी, सुशांत किणी, अविनाश किणी, स्वप्नील पाटील, सुधीर किणी, सुरेश पाटील, निलेश किणी, संदेश किणी, नितीन किणी, राहुल किणी, तुषार किणी, तुषार प्रकाश किणी, परेश पाटील, आदेश पाटील, मंगेश पाटील, त्यानंतर आपण बघतोय मेहुल पाटील, दीपेश देवळे, किरण वांगड, निशाद किणी, सचिन राऊत आणि सर्व ग्रामस्थ मंडळी भामटपाडा यांचं आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. इथे मात्र अक्षयच्या बॅट मधून इनफिल्डच्या वरून चेंडू इनटू द गॅप, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, चौकार. 4 धावेनंतर धावसंख्या आपण बघतोय 60, 62, 62. 2 गडी बाद 62 धावा, म्हणजे एक फायटिंग टोटल इथे उभे राहिलेले आहे. अजूनही या षटकातील आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ आहे. 3 चेंडू मध्ये 8 ते 10 धावा जर आल्या तर मात्र एक फायटिंग टोटल बघायला मिळेल. सामन्यामध्ये रंगत बघायला मिळेल. मातोश्री टायगर सरपाड्यापुढे आव्हान उभं राहू शकतंय आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय आज फलंदाजीला मात्र प्रमोट केलं गेलं. इथे अक्षयला रिव्हर्स खेळण्याचा मोह आवरेना, चेंडू निर्धाव निघून जातोय. ही ताकद बनलंय सौरभची.
गोलंदाज पुणे एकदा मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर सौरव वसे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. उर्वरित 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळेल तानसा किंग वर्सेस ART तेंबोडे. चला एका चेंडू नंतर आपल्याला इथे मात्र टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. इथे पंचांच्या इशाऱ्याची वाट बघतोय. षटकार येतोय. 6 धावा येतात. धनीत चौधरी कडून अशा चुका फार कमी होतात. असं वाटलं होतं की झेल घेईल, डोळ्यावर गॉगल सुद्धा होता, परंतु इथे एका हाताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हाताला स्पर्श करून सीमारेषा पार होतोय. 6 धावा वाढतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर, वाईड बॉलचा इशारा. धाव संख्या आपण बघतोय 69. 69 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा सौरव वजे. यावेळेला मात्र अक्षयच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, म्हणजे शेवटच्या 2 चेंडूवर येतात 2 षटकार. 25 मिनिटांमध्ये हा पहिला डाव संपलेला आहे. धन्यवाद. चला लगेच प्लीज जे ग्राउंड स्टाफ आहेत त्यांनी जायचं आहे. तिथे खेळपट्टी थोडीशी साफ करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. लगेच विनंती करेन, थोडस ग्राउंड स्टाफने धावत जायचं आहे. आणि मी विनंती करेन ओम साई बिलीवर सरपडा या संघाला की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 बॅटर लगेच पाठवायचे आहेत. मातोश्री टायगर सरपडा. तर आदरणीय प्रमोदजी शेडगे सरांचे सुद्धा मी वेलकम करतो आणि त्यांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये तिथे ART तेंबोडे आणि तानसा किंग या 2 संघांदरम्यान नाणेफेक करायची आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. ART तेंबोडे आणि तानसा किंग. चला तानसा किंग संघाचा कॅप्टन आणि ART तेंबोडे संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. मी रुपेजी पाटील यांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केलं होते. खजिनदार अग्री प्रीमियर लीग आणि एकविरा चषकाचे शिल्पकार ज्यांची स्पर्धा 3 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी यंदाच्या वर्षात 9 दिवसांचा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम रंगेल. तन्मय या ठिकाणी कॉल करतील. हेड 10. तर मी सकाळचं सत्र आहे. अवकाळी पावसाने मात्र या ठिकाणी हजेरी लावली आणि थोडीशी आउटफील्ड स्लो पाहायला मिळते, परंतु 1 तासानंतर खूप चांगली आउटफील्ड असेल. परंतु तुमचा सामना लवकरात लवकर होईल. तर निर्णय काय असेल आपला? बॉलिंग फर्स्ट. प्लेइंग इलेव्हन मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? चेतन पाटील नाही खेळतो, मनोज पाटील खेळतो. नक्कीच ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर. ॲज अ बॅटर. चला 2 पंच या स्पर्धा खेळताना एन्जॉय करतायत? खूप एन्जॉय करतो, मजा येते टुर्नामेंट खेळायला. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. मी तन्मय जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? क्षेत्ररक्षणच. आता फलंदाजी करायचे. प्लेइंग इलेव्हन मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? नाही, चेंजेस नाहीये, सेम टीम आहे आमची. नक्कीच. दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल. तर नाणेफेकीचा कौल नुकताच झाला आणि नाणेफेकीचा कौल रुपेजी पाटील यांच्या शुभ हस्ते होत असताना यावेळेला आपण पाहू शकतायत ART टेंबोडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला गेलाय. तर ART टेंबोडे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण जाऊया. पुन्हा एकदा मनोजी पाटील त्या ठिकाणी सज्ज आहेत. तर आपण बघतोय विजयासाठी आपण बघितलं तर 76 धावांचं लक्ष असेल. 36 चेंडू आणि 76 धावा. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. सुरुवातीला सावध पवित्रा दोघांनी सुद्धा घेतला होता, चेतन आणि दीपेश. त्यानंतर निकेताला थोडेसे 4 चेंडू निर्धाव खेळला गेला, परंतु
धावसंख्या मात्र झपाट्याने वाढवण्याचा प्रयत्न केला तो म्हणजेच अक्षयने. 5 चेंडूमध्ये आपण बघितलं तर 18 धावांची खेळी आपल्याला बघायला मिळाली. ती अक्षयच्या बॅटमधून. विश्वासला थांबवलं गेलं होतं. सलामीला आपण बघितला कालच्या दिवसामध्ये 2 सामन्यामध्ये आपण बघितला होता. परवाच्या दिवशी सुद्धा विश्वास सलामीला आला होता, परंतु थोडीशी रणनीती कुठेतरी बदलली होती ओमसाई बिलीवर सरपाणे आणि त्याचंच कारण आपण बघतोय 75 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. तर जसं या डावाला सुरुवात होईल, दुसऱ्या डावाला 76 धावा कशा पद्धतीने पार केल्या जातील, काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, हे सर्व सांगण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आदरणीय प्रमोदजी शेडगे सरांना. धन्यवाद. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहताय प्रतीकच्या बॅट मधून अप्रतिम फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला तिथून फेकी होईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा येतील. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकलात मनोजी पाटील यांचा गुण आवाज, बहाडवीचा गुण आवाज आपण ऐकतायत. गेली 6 पर्व आणि 7व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा जॉईंट होताना पाहायला मिळत आहेत. आज 3रा दिवस या स्पर्धेचा. अग्री प्रीमियर लीग 2024चा आजचा 3रा दिवस आपण पाहत आहोत. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. फाईन लेग क्लिअर करत असताना पाहायला मिळेल. शफल झाले आणि सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. वेलकम बाउंड्री, चौकार. तू एक वीरा आई जगदंबा, तू रेणुका माझी, तू अंबा, तू भवानी शिवरायांची आई, भवानी शिवरायांची. मोडेल पण वाकणार नाही सातामची आगरी कोल्यांची, मोडेल पण वाकणार नाही सातामची आगरी कोल्यांची. वेलकम बॅक. खूप छान पद्धतीने यावेळेला आपण पाहू शकलात प्रत्येकच्या बॅट मधून चौकार आला. इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. यस, व्हाईट बॉलचा इशारा अजित म्हात्रे सरांकडून येतो. या सकाळच्या सत्रामध्ये आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. अग्री प्रीमियर लीग आणि अप्रतिम आपण पाहू शकता आयोजन नियोजन या स्पर्धेचं. गेले 6 पर्व आपण पाहिलं आणि 7व्या पर्वामध्ये 8 तारखेपासून या टेनिस बॉलच्या क्रिकेटला सुरुवात झाली. ह्या वेळेला ऑफ साईडला ऑन द राईज खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन द बोर्ड लागला होता. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात या ठिकाणी केली ती प्रतीकच्या बॅटमधून. तर मी पंकजला विनंती करेन आपण यायचंय. पर्पल कॅपचा हकदार पंकज, आपण या. आपल्या माथ्यावरती कॅप आपल्याला या ठिकाणी सन्मानित केली जाईल. 25 मिनिटांचा कालावधी दिले गेले. 5 षटक 26व्या मिनिट 5व्या षटकाला जर लागला तर तुमचा ऑटोमॅटिकली 30 यार्ड सर्कलमध्ये एक खेळाडू आतमध्ये येईल. 76 धावांचं लक्ष्य, 76 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत सुंदर सुरुवात करून दिली प्रत्येकने. खूपच बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहतायत. यस, व्हाईट बॉलचा इशारा करताना अजित म्हात्रे सर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते फलकावर 9व्या धावसंख्येवर. अमर पाटील आणि संपूर्ण पाटील नेटवर्कची टीम आपल्याला पाहायला मिळते. जतीन किनी असतील, साहिल पाटील, अनुराग चव्हाण, मुनीत कुडू, ही संपूर्ण पाटील नेटवर्कची टीम. तर या सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्ण वजे साहेब या स्पर्धेचे प्रेसिडेंट आणि संपूर्ण योगेशजी तेरे असतील, मनीष गावड, रोहित किनी, किशोरजी वजे, हे संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. विशाल पाटील असतील, रुपेश पाटील असतील, ज्यांच्या नुकताच आपण टॉस पाहिला. यस, पंच या ठिकाणी दर्शवतायत व्हाईट बॉल आहे की नाही आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू या ठिकाणी जरूर घेतला गेलाय. आउटपुट थोड़ा कमी कर. आउटपुट व्हाईट बॉल यावेळेला आपण पाहू शकाल. तर लॉस्ट यावेळेला लॉस्ट होताना रिव्ह्यू पाहायला मिळतोय. टेक्नॉलॉजी असल्या कारणानं आपल्याला सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे.
या हेतूने मात्र आपण पाहू शकता जो रिव्ह्यू ठेवला गेलाय तो सक्सेस झाला तर तुम्हाला पुन्हा एकदा मिळेल. अप्रतिम ऑन साइडला खेळला गेला, खूप चांगला फटका, मॅथ्यू वेडची आठवण करून देणारा हा शानदार आणि अप्रतिम चौकार. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14 या धावसंख्येवर 76 धावांचा पाठलाग करताना अतिशय मात्र सुरेख खेळ प्रथमेश पामाळीच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. उमरोळीचा ब्रँड चिराग या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर असा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पर्पल कॅपचा हकदार ठरला गेलाय पंकज, कॉंग्रॅच्युलेशन. मात्र येणाऱ्या या सामन्यांमध्ये कशा पद्धतीने त्याची गोलंदाजी पाहायला मिळेल याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. गोलंदाज सज्ज होतोय यावेळेला मिस्टर दीपेश. 3 वाईड आले या षटकामध्ये. ऑन साइडला खेळला गेलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेतन पाटील कडून चुकी होतोय, फंबलिंग झालाय आणि चेंडू फार वेगाने निघून जातोय. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावन करता चौकार. गुड बॅटिंग बाय प्रथमेश पामाळे. यावेळेला अप्रतिम क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू विश्वास पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. संघ षटकामध्ये 76 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात तर सुंदर झाली. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. एका साईडला संघ पाहायला मिळते ओमसाई बिलिव्हर्स सरपाडा. हा संघ खूप चांगला ड्रेस कोटिंग, आरसीबीचा ज्या पद्धतीने IPLच्या माध्यमातून आपण ड्रेस कोटिंग पाहतो त्याच पद्धतीने तो कलर आपल्याला पाहायला मिळतोय. चहूबाजूने चांगले स्टँड्स येतानाच प्रवेशद्वार पाहायला मिळतो. 4 कॅमेरे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अद्ययावत केले गेलेत. म्हणजेच ही स्पर्धा ऑल इज वेल, म्हणूनच तुम्हा सर्वांना आवडणारी स्पर्धा अग्री प्रीमियर लीग 2024 सीझन 7. पहिल्या षटकामध्ये 6 मिनिटे घेतलेत. लक्षात घ्या, आज स्ट्रिक्टली रूल्स अँड रेग्युलेशन रिव्ह्यू घेतलेला तेव्हा मात्र टायमर स्टॉप केलं गेलं होतं कौस्तुभ पाटील यांच्या माध्यमातून. म्हणजे आज ॲक्युरेट आपल्याला आज संपूर्ण सामने खेळवले गेले पाहिजेत या हेतूने मात्र नियम काटेकोरपणाने जपावे लागतील. ऑन साइडला शॉर्ट प्लेन चेंडू होता प्रतीकच्या बॅट मधून. जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि हा येतोय कणखर दर्जेदार APL षटकार. "24 रन्स ऑन द बोर्ड. संतोष ऑफ साइडला खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, चेंडूला स्टॉप केला जाईल. ग्रेट फिल्डिंग. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 3 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिले ती मातोश्री टायगर्स सरपाडा. या प्ले स्टँड मधून मात्र टाळ्यांचा गजर येताना पाहायला मिळतो. डोकेदुखी ठरले ही जोडी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 वर जाऊन पोहोचले गेले. 27. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला विसरून चालणार नाही आहे. हे प्रतीक आणि एका साईडला प्रथमेश जाणतायत दोन्ही फलंदाज. जेव्हा लीग स्टेजच्या मॅचेस असतात तेव्हा मात्र तुम्हाला संयमाने खेळपट्टीवर खेळावं लागतं आणि क्रिकेट म्हटलं की संयमाचा खेळ. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा होता प्रथमेशच्या बॅटमधून, मात्र अपेक्षित फटका आला नाही. सिंगल तर मिळाली. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 28. बॉल फेकून झाले ते 3. पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसऱ्या बॉलवर 3 धावा, तिसऱ्या बॉलवर 1 धाव आणि 2 दुसरे षटक यावेळेला प्रगतीपथावर. म्हणजेच पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी कशी करायची
याचं प्रात्यक्षिकरण 76 धावांचं लक्ष्य, 28 धावा फलकावर. ऑन साईडला खेळला गेला आहे. एक धाव अर्जित केली जाईल. निकेत मात्र पुढे सरसावेल. वाईडिश लॉंग ऑनला आहे. तिथून फेक करेल चेंडूची. एक धाव आराम के साथ खेळपट्टीवर निघून येईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते अमर पाटील या ठिकाणी आम्हाला दर्शवत आहेत. 29 धावा रिव्ह्यू घेतला गेलाय. बिमार आहे की नाही त्याकरता यावेळेला बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला गेलाय. मातोश्री टायगर सरपाडा आणि टायमर स्टॉप केलं गेलंय. यस, बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. नो बॉल या वेळेला सक्सेस झालाय या ठिकाणी आपण पाहू शकाल. आणि यस, नो +1 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 रन्स. फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी दिला गेला आशुतोष व्यवहारे सरांकडून. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील विश्वास पाटीलने मागितले होते, परंतु फ्रीडचा बॉल आहे आणि लेग बाईचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 31 या धावसंख्येवर. होतं कधी कधी ह्या वेळेला सुद्धा आपल्या या स्पर्धेमध्ये घडलं. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन कधी कधी खचलं जातं फ्रीडच्या बॉलवर. काल प्रणय पाटीलचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन खचलं होतं. ज्या वेळेला फ्रीडच्या बॉलवर त्याने स्ट्रोक खेळला. धाव घेण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्याला वाटलं झेल होईल. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. निकेत मात्र डबल माइंड मध्ये होते. पुढे जाऊ की पाठीमागे येऊ आणि अशातच चेंडू क्लिअर होताना पाहायला मिळतोय. चौकार, 4 धावा. थँक्यू. 35 धावा फलकावर. 35 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. प्रतीक छोटा पॅक बडा धमाका. मॅग्निफिसंट बॅटिंग. ऑन साईडला खेळला गेला. ह्या वेळेला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. मिस टायमिंग जरूर झाला होता. अनेक पुढे सरसावेल. चेंडूची फेक करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिला तर स्वतःची विकेट या वेळेला वाचवण्यासाठी स्वतःला झोकून घेतलं आणि सुंदर ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ते फलकावर. आतापर्यंत 37 या धावसंख्येवर. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो, दाग अच्छे होते है. हेच मात्र यावेळेला ब्रीद वाक्य प्रतीकच्या द्वारे पाहायला मिळालं. प्रतीकचे 2 षटकार अजूनपर्यंत माझ्या लक्षात आहेत. याच मैदानात संतोष मडवी पिंट्याला मात्र मारलेले तो 2 षटकार अप्रतिम आपण पाहू शकला होता. आणि तिथून मात्र या खेळाडूची चर्चा फार मोठ्या प्रमाणात झाली. तोच खेळाडू आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेली. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विशाल गरत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण वेलकम. या 37 धावा फलकावर. आणि आता इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 39 धावांचं लक्ष्य असेल. येणारे बॉल आहे 24. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर यावेळेला येतोय पुन्हा एकदा मिस्टर दीपेश. स्विची ट्रिक या वेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रथमेशने चान्स घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. सरळ चेंडू विश्वास पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. गॅप मध्ये खेळला गेलाय. चेंडू मात्र या ठिकाणी जमिनीलगत निघून जाईल आणि फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. एकच धाव कंप्लीट केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचली गेली. 38.
पुन्हा एकदा बॉल तयार. प्रतीकची बॅट यावेळेला बोलू लागली आणि खूप चांगली फलंदाजी, सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट कसं खेळावं याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला देत असताना मातोश्री टायगर्स सरपाडा संघाचा भरवशाचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, जेव्हा तुम्हाला संधी दौडून येते ना त्यावेळेला मात्र त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या अंगीकृत असणं फार महत्वाची गोष्ट असते. रोहन पाटीलला आपण पाहताय त्या ब्रँड ऑफ मार्कने. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला सर्किट शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. आत्ताच्या काळामध्ये मात्र फलंदाज लाईक करतात या स्ट्रोकला, ऑफस्टंपच्या बाहेर येऊन मात्र जास्तीत जास्त पसंत करतात आणि प्रतीक त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉलची सांगता होते दीपेशच्या द्वारे आणि संघाची धावसंख्या स्थिरावले 38 वर. बॅक टू द बॉलर खेळण्याचा जरूर माणूस होता. खूप चांगली गोलंदाजी दीपेशने केलेला कमबॅक संघाला मात्र या ठिकाणी जरूर लाभदायक ठरताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणं हे गोलंदाजाचं कर्तव्य. दीपेशने पहिल्या षटकात 18 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकात मात्र यावेळेला चेंडू जुन्या झाल्यानंतर थोडीशी यावेळेला जरूर चेंडूची वळण जरूर आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाजी करतोय दीपेश. मोठे फटके मारून देत नाहीये फलंदाजाला या तिसऱ्या षटकामध्ये. ऑन साइडला ओरपी चेंडू होता, खूप चांगला फटका मात्र सजवलाय. सरळ चेंडूला फेकून दिलाय प्रतीकच्या बॅट मधून. क्लास, क्वालिटी षटका. शब्दात भारी पावर आहे, त्याच्यासारखा कोणच नाही, त्याच्यासारखा कोणच नाही, त्याच्यासारखा कोणच नाही. प्रेमानं मार्केट कमावलाय, साऱ्याचा आवडता बनलाय, साऱ्याचा आवडता बनलाय. थँक्यू. बॉटम हँडचा खूप चांगला उपयोग करत असताना प्रतीक आपल्याला पाहायला मिळतो. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. बॉडी लँग्वेज अप्रतिम, थिंकिंग पॉझिटिव्ह सहित आणि सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टी प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. संजय किनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, उपाध्यक्ष, आणि त्याचप्रमाणे योगीजी तरे यावेळेला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि इथे मात्र कोणतीही चुकी करणार नाही आहे क्षेत्ररक्षक. फलंदाज बॅक टू द पवेलियन, परंतु एक चांगल्या खेळीचा यावेळेला प्रतीकने नजारा दिला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44. इथून जर आपण विचार केला तर अजून सुद्धा विजयासाठी जवळजवळ 32 धावांची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 32 धावा हे सामन्याचं समीकरण. फलंदाज बाद. गाजतोय जीत तिथं नाव, संघ योवी हा 11, संघ हवी हा 11, संघ हवी हा 11. साऱ्यांना चॅलेंज देऊन बाजी मारतो या टासून, बाजी मारतो या टासून, बाजी मारतो या टासून. फॅन फॉलोविंग आहे इथं मामा. थँक्यू. चला टाइम स्पेंड करू नका. 3 षटक मात्र या ठिकाणी आपण पाहतायत. चौदा मिनिटे झाले 3 षटकांसाठी. चेंडू चेंज करायचा. यावेळेला तुषारजी पामाळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. तुषार किनी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 44. या धावसंख्येवर 44 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अतिशय सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आग्री प्रीमियर लीग ची चर्चा घरोघरी आणि पूर्ण पालघर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते, कारण सुंदर स्पर्धा. 18 बॉल आणि 32 धावा. गोलंदाजी मार्कवर चेतन पाटील स्वतः मात्र येताना पाहायला मिळतो. एक ॲज अ ऑलराऊंडर ची भूमिका निभावत असताना प्रथमेश पामाळे स्वतः ॲज अ कॅप्टन कसा असावा त्याचं फॉर एक्झाम्पल देत असताना पाहायला मिळतोय. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर राहताना त्यावेळेला ऑटोमॅटिकली धावा येतात. काल मी प्रणय पाटीलचा उल्लेख केला होता. अतिशय सुंदर पद्धतीने 3 षटकं त्याने खेळली आणि 3 षटकानंतर त्याने जो बोलवाला दाखवला वाखाणे जोगे. ऑन साइडला खेळला गेला, खूप चांगला फटका त्याला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले आणि पाहता पाहता प्रथमेश पामाळेच्या बॅटमधून 2 धावा येताना पाहायला मिळतात. नारायण वजय एका साइडला, न्यूमॅन इन ऑन द क्रीज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 46. इथून 30 धावांची आवश्यकता आहे. चेतन पाटील एक्सपिरियन्स बॉलर, सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. खूप चांगला स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, स्पेक्टॅक्युलर APL सिक्सर.
खूप चांगला फटका होता. टी फॉर टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट प्रथमेशचे बॅटमधून. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 52. 15 बॉल आणि विजयासाठी 24 धावा. खूप चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. संतोषला मात्र या वेळेला शॉट थर्ड मॅनला घेतलं गेलंय. इथून अप्रतिम जबरदस्त व्हॉट अ शॉट. जणू काही शाईन आफ्रिदीने टाकलेला चेंडू आणि मॅथ्यू वेडने मारलेला हा षटकार. 6 धावा. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावरणी आपलाच जो. 58 धावा. क्या बात आहे प्रथमेश पामाळे. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना सिंगल मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअपसाठी कोणी नव्हते, परंतु इथे नारायण वजेने रिस्क घेतली नाही. नारायणला माहिती आहे इथे प्रथमेश पामाळीचे बॅट यावेळेला बोलू लागले. धावा सहजगत्या येत आहेत. संघाची धावसंख्या मातोश्री टायगर्स सरपाडा संघाची जाऊन पोहोचते 59 धावा. 59. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहताय 17 धावीची आवश्यकता आहे. खूप चांगली फलंदाजी. सलामीवीर असेच असावेत. क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतायत चिकाटी, जिद्द, जिज्ञासा. यावेळेला बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेणारा निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता. 12 बॉल 17 धावेची आवश्यकता. ओम साई बिलीवर्स सरपाडा वर्सेस आपण पाहतायत मातोश्री टायगर्स सरपाडा. या दोन संघांच्या दरम्यान अतिशय सुंदर लढत पाहायला मिळते. आजच्या शेड्यूलला थोड्याच वेळात सुरुवात होईल. एका साईडला तानसा किंग आणि ART टेंबोडे या दोन संघांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. ART टेंबोडे संघाने टॉस जिंकून प्रथमतः मित पाटीलने सांगितलं आम्ही धाडसी निर्णय घेत आहोत तो गोलंदाजी करण्याचा. आणि आतापर्यंत यावेळेला आपण पाहिलं तर खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय. ART टेंबोडे यंगेस्ट टॅलेंटेड खेळाडू त्यांच्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुषारजी पामाळे, रोशनजी पाटील आणि त्याचप्रमाणे आपण पाहतायत अभिजित पाटील यांच्या माध्यमातून मात्र ही त्रिमूर्ती. तर एका साईडला अभिजित किनी यांना आपण पाहतायत. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला. इथून विकेट फॅक्टर डॉट बॉल खूप मायने राखणारा आहे आणि त्यासाठी गोलंदाजी मार्कवर बोलवले गेले, पाचारण केले गेले. स्वतः विश्वास पाटील या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत, परंतु प्रथमेश थांबण्याचं नाव घेत नाहीये. आयुष्यात कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. तसंच क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला आपण पाहतायत विश्वास पाटील. एक्सपिरियन्स आहे, भरपूर वर्ष मात्र उन्हाळी पावसाळी पाहिले ते खेळाडूने. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल दिला होता, लालच दिली होती, परंतु इथे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू सेफ झोन मध्ये आहे. एकदा वर्जित केली जाईल, दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. 2 धावा येत आहेत आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 61 विजयासाठी. आता मात्र इथून 15 धावेचं लक्ष आहे. 11 बॉल आणि 15 धावा मातोश्री टायगर्स सरपाडा संघाला विजयासाठी. प्रतीकने खूप चांगली यावेळेला सलामी दिली. अप्रतिम सलामीवीर म्हणून ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर खूप खोऱ्याने धावा वाहिल्या. अर्थातच 30 धावांची खेळी करत असताना आपण पाहिलं तंबूच्या आसऱ्याला परतला गेला. टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळला गेला. एक गुडघ्यावर बॅलन्स करत अनिकेत मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट गॉन. दादू से एक शॉट वन्स मोर, उडू दे तो षटकार जाऊ दे फोर. दादू से एक शॉट वन्स मोर. मंडप डेकोरेटर्सचे जे कामगार आहेत त्यांना विनंती करेन की प्लीज आपण यायचंय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 61. 15 धावेची आवश्यकता आहे. विश्वास पाटील आतापर्यंत 14चा इकॉनॉमी, 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खास करून जर इकॉनॉमीचा विचार केला तर खूप चांगला इकॉनॉमी आतापर्यंत संतोष मडवीचा राहिलाय. अजिंक्य घरतचा आपल्याला पाहायला मिळतो. 2 मात्र खूप चांगल्या. पंकजचा आपण पाहताय ज्याला पर्पल कॅपचा यावेळेला मान सन्मान या ठिकाणी आपण पाहू शकलात. पण जेव्हा तुमचे पर्पल कॅप किंवा ऑरेंज कॅप असतात तुमच्या माथ्यावर तेव्हा मात्र एक वेगळाच होप्स वाढतो, ऊर्जा निर्माण होते. ऑन साईडला खूप चांगला पायावरचा चेंडू मात्र बॉटम हँडचा उपयोग करत निकेतला यावेळेला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता ग्रेट टायमिंग.
ग्रेट शॉट, स्वीट अँड स्मार्ट चौकार. राजेश घरात 40+ क्रिकेट हाताळतो आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र ॲज अ ऑलराऊंडरची भूमिका कशी असावी, कारण या खेळाडूला नेहमीच 100% देताना पाहिलं शिवनसई संघातून खेळताना एक गाव एक फॉर्मॅटमध्ये, आणि तीच मात्र यावेळेला दहशत आणि तोच दरारा या चेंडूवर मात्र पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 65. चेंज ऑफ पेस या वेळेला मात्र स्लोवर वन चेंडू बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला गेला होता. चेतन पाटीलच्या हातामध्ये चेंडू निघून गेला. चौकारानंतर मात्र विश्वसनीय कामगिरी करताना पाहायला मिळतोय, कारण नावातच विश्वास आहे. तुमच्याकडे आत्मविश्वास फार महत्वाची गोष्ट असते, कारण आत्मविश्वास हा एखाद्या गुगलवर शोधून मिळत नाही, तो स्वतःला निर्माण करावा लागतो. 65. हा वेळेला पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू परंतु आउटसाइड दिले एक स्टंप. जर कदाचित ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं असतं तर डेफिनेटली पुन्हा एकदा बीट होण्याची शक्यता होती. व्हाईट बॉल येत असताना संघाची धावसंख्या 66च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. आतापर्यंत विश्वासचे बॉल फेकून झाले ते 4, म्हणजेच 8 बॉल आहेत आणि 8 बॉलमध्ये 10 धावेची आवश्यकता. 8-10चं समीकरण. राजेश घरातला काहीतरी कानमंत्र देत असताना नारायण वजय गेले 3 ते 4 वर्ष काय नारायणने प्रगती केली आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. पुन्हा एकदा मात्र सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. हे व्हेरायशन असावं लागतं. अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या वैविध्यता आणावे लागतील चेंडूंमध्ये, आणि त्यासाठी असावा लागतो तो सराव. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 66. विजयासाठी 10 धावेची आवश्यकता. 7 बॉल आहेत आणि 10 धावा मातोश्री टायगर्स सरपाडा संघाला. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने होता. पंचांकडे दाद आणि यस बॅटची एज. फलंदाज बाद. गॉन. 6 बॉल 10 धावा. दादू से आपला हाय ऑन स्ट्राइक, मतलब फुल ऑन धमाका. हिलेगी मस्ती और झूमेगा नाका, अल्टी पल्टी शॉटचा भडका. थँक्यू. सुभाष कदम यांचा अप्रतिम डीजे. नांदगडी रांजणपाडा आपण पाहू शकतायत. त्या विभागातून मात्र सुभाष कदम उपसरपंच या नात्याने सुद्धा आपण त्यांना पाहतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 66, म्हणजे 6 बॉल 10 धावा. एक अप्रतिम सामना, हाय व्होल्टेज मॅच या वेळेला पाहायला मिळेल का? रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हेच हवं असतं. संघ कोणताही जिंको, कोणताही पराभूत हो, परंतु विजय हा क्रिकेटचाच व्हावा. आम्हाला चांगलं एंटरटेनमेंट क्रिकेट पाहायला मिळावं. षटकार चौकारांची बौछार व्हावी. अशा प्रकारचे प्रेक्षक वर्ग, सुज्ञ जाणकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मैदानाला उपलब्ध झालेत, आलेले आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही अग्री प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. 6 बॉल आणि 10 धावा. चेतन. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. चेतनने मात्र त्या वेळेला आपण पाहू शकाल खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकलात. 5 बॉल 10 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चा इकॉनॉमी मात्र थोडेसे महागडे सुद्धा ठरले गेले होते. 5 बॉल 10 धावा. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर समोर ठेवतायत आणि बाहेर चेंडूला मात्र या ठिकाणी वळण देतोय. काय गोलंदाजी केली गेली. नारायणला असं वाटतं की सहजगत्या चेंडू मात्र या ठिकाणी येईल, परंतु तसं घडत नाहीये. फुटवर्क तर यावेळेला थोडंसं इथून खूपच रन झाला प्राप्त आणि यस व्हाईट बॉल. आता 4 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता. सामना अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. सामना होता कुठे आला कुठे. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. हीच खरी लीग स्टेजच्या मॅचची औरच मजा असते. ह्या वेळेला बॅटची एज, फुटवर्क काम करत नव्हतं. चेतन पाटीलला त्याचा फायदा मिळाला.
आणि इथून शफल सुद्धा झाले नाही. खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला, चेंडू टॉस झाला आणि यावेळेला चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र बाउन्स झाला आणि इथे विश्वास पाटील कोणती चुकी करत नाहीयेत. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन. आम्ही आगरी आगरी, आम्ही आगरी आगरी, आव सगळं लई भारी. आम्ही आगरी आगरी, आव सगळं लई भारी. करतो मेहनत जीवापरी, ठेवून भरोसा देवावरी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 67. एकंदरीत 3 बॉल 9 धावेची आवश्यकता. यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय, खूप चांगला तर फटका, परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त होते आणि यस डेफिनेटली टेकन. फलंदाज बाद, निकेत कोणती चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद. नंबर 1 तो यार, अभिक म्हणते त्याला सुपरस्टार. सबसे अलग उसकी झलक, कारभार त्याचा हाय दमदार. सबसे अलग उसकी झलक, कारभार थँक्यू. त्याचा. 2 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता. जबरदस्त चेतन पाटीलने एक्सपिरियन्सच्या जोरावर खूप चांगली गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅच आपण रेडी व्हायचंय. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला अप्रतिम गुड डिलिव्हरी, मात्र जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण, अचूक टप्प्यावर भेदक मारा करत फलंदाजाला रीड करत गोलंदाजी केले. क्या बात आहे चेतन पाटील, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. ज्या गोलंदाजाने आतापर्यंत खूप धावा दिल्या होत्या त्याच गोलंदाजाने मात्र सामना आपल्या खिशामध्ये घातला. असं वाटलं नव्हतं की मातोश्री टायगर सरपाडा संघ अशा प्रकारची मात्र या ठिकाणी फलंदाजी करेल, बॅकफुटला जाईल आणि आता मात्र इथे फक्त पश्चाताप हेच मात्र वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. या टेंबोडे संघ लगेच त्या ठिकाणी मैदानात उतरत असताना थँक्यू व्हेरी मच. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच जातील.